सर्वांना प्रथम जय शिवराय, जय भीम. सर्वांना विनंती करतो की माझा आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस असून माझ्यावर खोटे आरोप करून माझं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न अतिक्रमणधारक करत आहेत. ते अवश्य त्यांनी ती बदनाम करावी. तसेच आमरण उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे मी आमरण उपोषणाला बसलो 17/12/2025 रोजी, परंतु प्रशासनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तरी माझ्या मागण्या अशा आहेत की चिंचोलीमाळ येथील अतिक्रमण काढून छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री संत नामदेव महाराज रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 2015 ते 2025 पर्यंत जुन्या व नव्या इमारतीच्या बांधकामासाठी पुनर्विकासासाठी किती निधी आला व किती खर्च झाला ही मागणी माझी मान्य झालेली आहे. चिंचोलीमाळी येथील ग्रामपंचायत हद्दीत येणारे अतिक्रमण हटविण्यात यावे, तरी ते अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. चिंचोलीमाळी येथील गैरान परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, ही एक मागणी आहे. चिंचोलीमाळी ते हदगाव रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, ही एक मागणी आहे. महाडीबीटी अनुदान लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना द्या. चिंचोलीमाळी येथील सरपंचाचा अवमान करून ग्रामसभेत अध्यक्षस्थानी बसणाऱ्या उपसरपंचपतीवर कारवाई करून उपसरपंचाला निलंबित करण्यात यावे, अशी एक मागणी आहे. परंतु बीडीओ कुठल्याही प्रकारची यांच्यावर कारवाई केलेली नाही. तसेच यांची उपसरपंच यांनी गीता धीरज वनवे यांनी पाणी पुरवठा विहीर स्वतःच्या नातेवाईकाची पाणी पुरवठा विहिरीवरून स्वतःची नातेवाईक जमीन बिजनेस पाणी वापरत असल्याबाबत चौकशी करून आजपर्यंत शासकीय योजनेचा गैरवापर केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी एक मागणी आहे. तरी प्रशासनाने चौकशी अहवाल तयार केलेला असून तो अहवाल खोटा आहे, कारण तक्रारदारांना चौकशी करताना सोबत नेले नव्हते. वैयक्तिक स्वतः जाऊन मनमानीने चौकशी अहवाल तयार करून मला खोटा अहवाल दिला आहे. तरी त्यांची तक्रारदारांना सोबत घेऊन जाऊन चौकशी करावी व कारवाई करावी, अशी एक मागणी आहे. तसेच उद्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस असून मी उद्या 12 वाजेपर्यंत प्रशासनाने दखल नाही घेतली तर उद्या आत्महत्या करणार आहे, असा तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे, हे व्हावे. तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा एक निवेदन अतिक्रमण हटवून श्री संत नामदेव महाराज नागबेट वस्ती ते मंदिरपर्यंत अतिक्रमण हटवून काम सुरू रस्ता व नालीचे काम सुरू करण्यात यावे, यासाठी मागणीसाठी गावकऱ्याच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आलेले. तसेच जर सरपंचाने अध्यक्षस्थानी बसून सरपंचाचा अवमान केल्याप्रकरणी त्याचा हा प्रूफ आहे, पाहू शकता तुम्ही. यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नाही. आणखी सुद्धा नेमकं प्रशासन वाचवतंय कोणाला, चोराला सोडून चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहे, हे प्रकार इथं केज तालुक्यामध्ये बीडीओ तहसीलदार यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे उद्याच्याला माझं कसल्याही हालतीत काही झालं तर जबाबदार बीडीओ तहसीलदार बांधकाम विभाग हे जबाबदार राहतील. तसेच माझी आंदोलन बदनाम करण्याचा अतिक्रमणधारकांनी जो कट रचला आहे तो खोटा असून त्यांनी माझे दैवत श्री संत नामदेव महाराज यांच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं की त्यांच्याकडून काय केलं, काय जे काय आहे ते खरं बोलावं, एवढी विनंती करतो. व तसेच माझी खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न अतिक्रमणधारक करत आहेत, तरी प्रशासनाने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. कारण अतिक्रमणधारक जे आहेत ते टपरी चालक व इतर आहेत, ते गुटखा विकतात, दारू गुटखा तसेच पेट्रोल अनधिकृतपणे विकत आहेत आज बसतो. तरी त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने कडक कारवाई करावी व माझी बदनामी केल्याप्रकरणी सुद्धा कडक कारवाई करावी. अतिक्रमणधारकाची व माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मी प्रशासनाला विनंती करतो. तसेच जर मी उपोषणादरम्यान अतिक्रमणधारक म्हणतात तसे काही खाल्ले पिल्ले असेल तर त्यांनीसुद्धा माझी तपासणी करावी व माझ्यावर सुद्धा कारवाई करावी. कारण
आणि जर तसे नसेल तर प्रशासनाने खोटे आरोप केले म्हणून अतिक्रमणधारकावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत एवढीच विनंती करतो व मी थांबतो. जय हिंद, जय शिवराय. तो अतिक्रमणधारक म्हणत आहे की त्याच्याकडून कुठं हे खरेदी केलं, बिस्किट पुडे खरेदी केले, हे केले, तर त्याच्याकडून त्या कुत्रेकडून मी पाण्याचे बिस्लरी खरेदी केलेले, तरी त्यानं स्वतः सांगावं की माझ्याकडून नामदेव महाराजाच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं की ह्यानं माझ्याकडून बिस्किट पुडे खरेदी केले. हरामखोर सारे. शासनाच्या जागेत अतिक्रमण करून तसे श्री संत नामदेव महाराज परिसरात आजपर्यंत वास्तव्य अतिक्रमण करून चोर ती चोरांवरून शिरजोर म्हणल्यासारखा हा अतिक्रमणधारकाचा लाजिरवाणा प्रयत्न आहे व माझं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तरी अंडे विक्री करतात, पवित्र स्थानी अंडे विक्री करतात, ह्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावे. प्रशासनाने तात्काळ माझ्या उपोषणाची दखल घेतली नाही व माझ्या मागण्या मान्य केल्या नाही तर मी मेलो तर प्रशासन जबाबदार राहील. तसेच गावातील काही भांडगुळाचं ऐकून हे अतिक्रमणधारक विनाकारण टंट करत आहेत, मला बदनाम करत आहेत. तसेच प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी.